झी24 तास एक पाऊल पुढे। वेलकम मान्सून या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत अभिजित घोरपडे। अभिजित घोरपडे हे पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा पर्यावरणाचे एक अभ्यासक आहेत। अभिजित घोरपडे आपलं स्वागत। माझ्या सोबत आहेत संदीप अवचट। संदीप अवचट हे स्वतः एक उत्तम ज्योतिषी आहेत, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत। त्यांनाही आपण या कार्यक्रमात बोलवलेलं आहे। काही क्षणातच आपल्या सोबत डॉक्टर विश्वंभर चौधरी हेही येणार आहेत, तेव्हा त्यांनाही आपण या चर्चेत सामील करून घेऊ। सर्वप्रथम पाहूया केंद्रीय हवामान खात्यानं या विषयातला या वर्षीच्या मान्सूनचा नेमका काय अंदाज वर्तवलाय त्याची एक ध्वनी चित्रफित। मान्सून यावर्षी सामान्य राहील। सरासरीच्या 96 ते 104% पाऊस पडेल। देशाच्या जवळपास सर्व भागात सरासरी एवढाच पाऊस पडेल। वेगवेगळ्या 4 मॉडेल्सनुसार काढण्यात आलेले अंदाज, सर्व अंदाजानुसार मान्सून सामान्य राहण्याची शक्यता। आपण पाहतोय हवामान खात्याचे अंदाज। मेधा खोले काय म्हणतात ते पाहूया। त्या आहेत वेधशाळेच्या अध्यक्षा। यावर्षीचा जो प्राथमिक अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलाय त्यानुसार यावर्षीचा जो पावसाळा जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण भारतात जो पाऊस होईल तो सरासरीच्या 98% असेल असा प्राथमिक अंदाज आहे। सुधारित अंदाज पुन्हा एकदा जून महिन्यात जाहीर केला जाईल आणि त्याचबरोबर प्रादेशिक स्तरावरचाही अंदाज त्या दरम्यान जाहीर करण्यात येईल। पण यावर्षी समाधानकारक पाऊस असेल असा अंदाज आहे, कारण सरासरीच्या 98% इतका पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज आहे। महासंचालक मेघा खोले नेमकं काय म्हणाला ते आपण पाहिलेले आहेत। मुळात पाऊस आणि तो पावसाचा हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्या अंदाजाचे नेमके किती प्रकार आहेत? आपण तर नेहमी ऐकतो की पाऊस इतका पडणार, पाऊस तितका पडणार। कदाचित तो पडतो किंवा पडत नाही, किंबहुना हवामान खाता ज्या दिवशी सांगेल की आज पाऊस पडेल त्या दिवशी लख्खपणे ऊन पडलेलं असतं आणि जेव्हा ऊन पडेल असं सांगतील तेव्हा मात्र घरातून छत्री घेऊनच बाहेर पडायला लागते। नेमके या पावसाचे अंदाजाचे प्रकार तरी किती आहेत ते पाहूया। आम्ही बातचीत केली आज दिवसभरात अनेक हवामान तज्ज्ञांशी आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलो एक भरगच्च आजच्या दिवसाचा वेलकम मान्सूनचा रिपोर्ट। आपण बोलणार आहोत रामचंद्र साबळे यांच्याशी। रामचंद्र साबळे हे हवामान तज्ज्ञ आहेत, कोल्हापूरला असतात। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यामध्ये लांब पल्ल्याचा अंदाज, या लांब पल्ल्याच्या अंदाजामध्ये आपण जून ते सप्टेंबर या कालावधीत किती पाऊस होणार याचा अंदाज देतो। भारताची सरासरी 889 मिलीमीटरची आहे आणि त्याला अनुसरून हा अंदाज दिला जातो। म्हणजे 889 मिलीमीटरपैकी 98% म्हणजे तो मिलीमीटरमधला साधारणपणे तितका मिलीमीटर पाऊस होईल भारतामध्ये असा हा अंदाज असतो। दुसरा प्रकार जो आहे तो मध्यम पल्ल्याचा अंदाज। या मध्यम पल्ल्याच्या अंदाजामध्ये आठवड्याभराचा साधारणपणे अंदाज दिला जातो। त्यामध्ये पाऊस, तापमान, कमाल, किमान, सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा अशा प्रकारचा हा अंदाज असतो आणि त्याला मध्यम पल्ल्याचा अंदाज असं म्हणतात। त्यानंतर लघु पल्ल्याचा अंदाज असतो। तर त्या लघु पल्ल्याच्या अंदाजामध्ये 48 तास ते 72 तास की जे आत्ता आपल्याला दूरदर्शन किंवा इतर मीडिया जे आहेत, ZTV असेल, इतर वेगवेगळ्या चॅनल्सवरून हे अंदाज दिले जातात की पाऊस कसा होईल महाराष्ट्रात पुढच्या 24 तासात, 48 तासात, 72 तासात। हे साधारणपणे अंदाज लघु अंदाजामध्ये मोडतात। आणि नाव कास्टिंग ही एक आता पद्धत, चौथी पद्धत भारतीय हवामान विभागानं सुरुवात केली आहे। ते म्हणजे पुढच्या 2-3 तासात कुठं पाऊस होईल किंवा कुठं वादळ होईल किंवा कुठं काही हवामानात विविधता दिसेल, हे या प्रकारचे अंदाज दिले जातात। रामचंद्र साबळे हे या विषयातले अत्यंत तज्ज्ञ आहेत। आम्ही त्यांच्याशी आज दिवसभर चर्चा करत होतो। आणखीनही त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यम, लघु, लांब आणि त्याहीपेक्षा दर तासाचा अंदाज वर्तवण्या इतपत आता शास्त्र प्रगत झालंय। त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत की वेलकम मान्सूनमध्ये नेमकं पावसाचं स्वागत करायचं म्हणजे पावसाचा अंदाज कसा वर्तवायचा। पण ज्या पावसाची आपण वाट पाहताय त्या पावसाची सर्वात जास्त वाट कोण पाहत असेल तर तो बळीराजा। आम्ही महाराष्ट्रातल्या काही निवडक शेतकऱ्यांशी, विविध भागातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या अशा अनेक शेतकऱ्यांशी बोललो। त्यांनी पावसाबद्दल, येऊ घातलेल्या पावसाबद्दल किंवा पाऊस येणार या बातमीबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या त्या आपण पाहूया। निसर्गाच्या हाती आहे शेती आहे पूर्ण। निसर्ग बराबर पडला तर शेती पिकते, नाही तर शेती काही पिकत नाही।
सर्व कास्तकारांचं जीवन निसर्गामुळेच आहे. आता यावर्षी पावसाळा आहे. आता पावसाळा चांगला आला तर पाणी मुरण चांगलं. पावसाळा चांगला आला तर आता पाणी सरासरी आता मोसम वाटून राहिला का आता पाण्याचा योग आहे बा. आणि अंदाज हवामान अंदाज बी थोडासा चांगला आहे यावर्षी, म्हणून आम्ही सगळे कामं उरकते घेतले. आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, पावसाविषयी त्यांचे अंदाज काय आहेत, अपेक्षा काय आहेत, स्वप्न काय आहेत, ही सगळी त्यांनी आपल्याशी शेअर केली होती. आपल्यासोबत डॉक्टर विश्वंभर चौधरी हे पर्यावरण अभ्यासक आहेत. आज आपण त्यांनाही बोलले. विश्वंभर चौधरी, आजच आपल्याला पर्यावरणाचा एक मोठा पुरस्कार पुण्यात मिळाला. त्या कार्यक्रमातून नुकतेच आपण इकडे येत आहे. झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं अभिनंदन. पहिलाच प्रश्न मी घेऊन जातोय अभिजित घोरपडे यांच्याकडे. अभिजित घोरपडे, तुम्ही मला सांगा, पावसाचे हे अंदाज पाहिलेत, गेले अनेक वर्ष आपण पर्यावरणाचा अभ्यास करताय, पावसाचा अभ्यास करताय, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? पावसाच्या अंदाजाबद्दल ते कितपत खरे ठरतील, कितपत खोटे ठरतील, हे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आजही सांगता येत नाही. देशाच्या पातळीवर अंदाज खरे ठरण्यासाठी आपण बरीच प्रगती केलेली आहे, ते होईलच. पण सामान्य शेतकऱ्यासाठी, ठिकठिकाणच्या लोकांसाठी जो आपल्या भागातला पाऊस हा किती असेल, काय असेल, हे सांगणं आज वेधशाळेला, हवामान विभागाला आणि एकूणच या शास्त्राला मर्यादा असल्यामुळे लगेच शक्य होणार नाहीये. त्यामुळे हा पाऊस 98% जो दिलेला आहे त्याच्यात 5% पुढं मागं होऊ शकतो, ही त्याच्यातली मर्यादा आहे. त्याच्या दृष्टीने तो भारतासाठी म्हणून तितका पडेलही, पण माझ्या भागामध्ये किती पडेल, त्यामुळे मला कसं नियोजन करायचं आहे याच्या बाबतीत अजूनही आपण योग्य काय म्हणूयात आपण त्या दर्जापर्यंत पोहोचलेलो नाही. आपण कमी अभ्यास केलाय, आपण कमी प्रगत आहोत म्हणून नव्हे, तर या शास्त्राच्या म्हणून काही मर्यादा आहेत. पावसाचा अंदाज देताना तर आपल्याला ते सगळं भान ठेवताना एवढं लक्षात येतं की त्या मर्यादा लक्षात घेतल्या तर आपण अगदी ॲक्युरेट माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज तितका अचूक देऊ शकू, हे इथपर्यंत आपण आज तरी पोहोचलेलो नाहीये. बरोबर आहे अभिजित, तुम्हाला थोडंसं थांबवून एक सांगतो की या कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्रातल्या एका भागाच्या प्रत्येक तालुक्यात किती पाऊस पडेल आणि तो कोणत्या महिन्यात पडेल याचा एक शास्त्रोक्त अंदाज वर्तवणारं शास्त्र जे आता विकसित झालंय, त्या शास्त्रानुसार काही प्रिडिक्शन्स त्या हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडे आम्ही आपल्याकडे देणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरींना मी पहिला प्रश्न विचारतोय. 98% पाऊस पडणार आहे, आपली पहिली प्रतिक्रिया पर्यावरणाचे अभ्यासक म्हणून? नाही, नक्की तो पडेल तेवढा. साधारणतः किती पाऊस पडणार याचं प्रेडिक्शन आता जसं अभिजित म्हणाले तसं ते योग्य बरोबर. प्रश्न डिस्ट्रीब्युशन ऑफ रेन हा असतो की पाऊस कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होईल हे मात्र काही सांगता येत नाही. ग्रामीण भागात काही ठोकताळे असतात, लोक म्हणतात अमुक चांदणी निघाली म्हणजे आता बरा पाऊस येईल, आज उद्या बरा पाऊस येईल. तिथल्या परिभाषाही वेगळ्या असतात. भीज पाणी झालं असं म्हणतात, वाहवणी झाला म्हणजे वाहून गेलं शेत आणि पाणी त्याच्या बाहेर आलं, एवढा मोठा पाऊस झाला असं म्हणतात. परंतु हा विलक्षण एक प्रकारे ग्लोबल आपण जरी बोलत असलो तरी हा विलक्षण लोकल अशा प्रकारचा फेनॉमेनन आहे, हे पहिलं. दुसरं असं की पर्सेंटेजमध्ये जेव्हा काही आपण बोलतो तेव्हा म्हणजे आता समजा अमुक एका तालुक्यात 98% पाऊस झाला, याचा अर्थ असा होतो की तिथे पावसाने सरासरी भरून काढली. मग ती कुठल्या गावात कमी झाला, कुठल्या गावात जास्त झाला किंवा ह्यापर्यंत या मायक्रो लेव्हलपर्यंत काही हे अनालिसिस होत नाही, होऊ शकत नाही. मला असं वाटतं की मान्सून यावेळेस चांगला राहील असा अंदाज आहे सगळ्यांचा, तो राहील. 98% हा खूप म्हणजे असं म्हणता येणार नाही, ओव्हरवेल्मिंग आहे, पण तो चांगला मान्सून आहे असं मला वाटतं. प्रश्न पाण्याच्या नियोजनाचा आहे, पाण्याचं आपण पावसाच्या पाण्याचं नियोजन हा प्रश्न खरा आहे मला. बरोबर आहे. अभिजित बेल्लेकर, अभिजित घोरपडे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी या दोघांनी पाऊस साधारणतः 98% पडेल, परंतु पावसाचं नियोजन, पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल याविषयी एक साशंकता व्यक्त केलेली आहे. आपण जातोय संदीप अवचट यांच्याकडे. संदीप अवचट, मला तुम्ही सांगा, दरवर्षी पंचांगात आम्ही ज्योतिष वाचत असतो, त्यात पाऊस किती पडेल, कुठल्या नक्षत्रात कसा असेल, काय हे सगळं सांगितलेलं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पाऊस कसा पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासारखं यात काही असेल का? शहरी लोकांना पाण्याची चणचण जाणवणार का? पुन्हा एकदा सांगा, या मान्सूनमध्ये, या मान्सूनच्या सीझनमध्ये पावसाळा नेमका ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाणार आहे? सुदैवाने महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींना आणि पाण्याच्या तहानेनी तगमगलेल्या सगळ्या मंडळींना सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की यावर्षीचा पर्जन्याचा जो अंदाज आहे तो पंचांगाचा आणि शास्त्रीय असलेला जो अंदाज आहे तो सरासरीने निश्चितपणे सारखा आहे. आमचं ज्योतिष म्हणतं की यावेळेला 102% पाऊस पडेल. याचं कारण असं
की सर्वसाधारणपणे 4 वर्षाची पावसाची एक ठराविक अशी सायकल असते. दरवर्षी 20.3% हा पाऊस कमी पडत जातो. मागच्या वर्षी ती सायकल तिथे थांबलेली आहे आणि आता पुन्हा यावेळेला निश्चितपणे 102% पाऊस हा वेळेला महाराष्ट्रात पडेल. मृग नक्षत्रात 7 जूनला वाहन हत्ती घेऊन वृषभ लग्नावर हा पाऊस आता इथे येतो आहे. त्यावेळेला इंद्र नावाचं वरुण मंडल आहे. इंद्र ही पर्जन्याची देवता आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्यासारख्या लोकांना मला सांगावंसं वाटतं की या शास्त्राचा असलेला जो निकष आहे त्या निकषानुसार यावर्षी महाराष्ट्रात 102% पाऊस पडेल. त्याचं सातत्य नेमकं किती असेल हे मी निश्चितपणे सांगू शकणार नाही, परंतु या सर्व आत्ताच डॉक्टर मेधा खोलेंनी पण सांगितलं, चौधरी साहेबांनी पण सांगितलं, या गोष्टींशी माझा निश्चितपणे साधर्म्य भाव मला दिसतो आणि आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की आत्तापर्यंत झालेल्या आणि केलेल्या निष्कर्षाच्या पाहणीनुसार आणि पंचांगीय अंदाजानुसार हा पाऊस 102% असेल आणि तो निश्चितपणे समाधानकारक असेल. मृग नक्षत्रापासून ते स्वाती नक्षत्रापर्यंत हा भाग आहे. मृग नक्षत्रापासून स्वाती नक्षत्रापर्यंत मधल्या हस्तामध्ये हस्तासारखा म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा पडणारा पाऊस हा प्रचंड प्रमाणात म्हणजे 102% असेल अशा प्रकारचा अंदाज आपल्याकडे ज्योतिषी वर्तवत आहेत. तर तो पाऊस 98% असेल म्हणजे जवळपास 100%च्या जवळपास जाणार असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पर्यावरण अभ्यासकही त्याला दुजोरा देत आहेत. म्हणजे द गुड न्यूज इज मान्सून यावर्षी तुमच्या मनासारखा कोसळणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.